कारच्या वायपरचा शोध कसा आणि कोणी लावला हे तुम्हाला माहिती आहे का? तर याचा शोध लावण्यासाठी मेरी अँडरसन या अमेरिकन महिलेला 1903 मध्ये विंडशील्ड वायपरसाठीचं पहिलं पेटंट मिळालं आहे. 1902 मध्ये न्यूयॉर्क शहरात हिवाळ्याच्या काळात प्रवास करताना मेरी अँडरसन यांनी पाहिलं की बर्फ आणि पाऊस यामुळे चालकांना गाडी चालवताना अडथळा येतो आणि गाडी चालवणं अगदीच कठीण होतं. यातूनच त्यांना विंडशील्डवरील अडथळे दूर करण्यासाठीचं एक यांत्रिक उपकरणाची कल्पना सुचली आणि त्यांनी विंडो क्लीनिंग डिव्हाइस नावाचं एक उपकरण बनवलं, जे हाताने चालवलं जाणारं लिव्हर आणि रबर ब्लेड यांचा वापर करून बनवलं गेलेलं होतं. तर हे उपकरण इलेक्ट्रिक कार आणि इतर वाहनांसाठी उपयुक्त ठरलं. सुरुवातीला त्यांच्या शोधाला फारसं महत्त्व मिळालं नाही, परंतु कालांतराने वायपरच्या डिझाईनमध्ये सुद्धा सुधारणा झाल्या, जसं की ऑटोमॅटिक आणि इलेक्ट्रिक वायपरचा बदल झाला. तर आज वायपर हे प्रत्येक कारचा अगदी इम्पॉर्टंट पार्ट आहे, जे पाऊस, बर्फ, धूळ आणि इतर अडथळे दूर करून ड्रायव्हरला सुरक्षितरित्या गाडी चालवायला मदत करतं. तर मेरी अँडरसन यांच्या शोधाने वाहन चालकांच्या सुरक्षेत मोलाचं योगदान दिलंय आणि त्यांचा वारसा आजही ऑटोमोबाईल तंत्रज्ञानामध्ये जिवंत आहे.